शिरोळमध्ये तरुणाचं खून, 7 जणांना अटक। शिरोळ येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून 20 वर्षाच्या युवकाला दगडाने व कोयतेने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आलाय। दरम्यान या युवकावर उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी त्याचा मृत्यू झालाय। दीपक दशरथ मगदूम, राहणार शिवाजीनगर, शिरोळ असं त्याचं नाव आहे। या प्रकरणी संशयित 7 जणांना पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात अटक केली। परवेज शेख, रोहन कांबळे, प्रज्योत साळोखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंके सर्व राहणार शिरोळ अशी संशयितांची नाव आहे। याबाबत शिरोळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी: परवेज शेख, रोहन कांबळे, प्रज्योत साळुखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंके आणि मृत दीपक मगदूम यांच्यामध्ये पूर्वी भांडण झालं होतं। या जुन्या भांडणाचा राग मनात धरून परवेज शेख याने दीपक मगदूमला रविवारी रात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास कुरुंदवाडला जायचं असं सांगून मोटरसायकलवरून शिरोळ नदीवेस रस्त्यावरील 3 तिकटीजवळ शेताजवळ आणलं। यावेळी परवेजने हातात दगड मारून "मारा रे याला" म्हणून दीपकच्या डोक्यात पाठीमागून दगडाने मारलं। यावेळी अमोल सावंत याने परवेजला बाजूला केलं असता त्याने अमोलची गळपट धरून "तुला पण मारेन" अशी धमकी दिली। दरम्यान या ठिकाणी अगोदरच शेतात बसलेले रोहन कांबळे, प्रज्योत साळुखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंके हे त्या ठिकाणी आले। प्रज्योतने अमोलचा गळा दाबून "तू यामध्ये येऊ नकोस" असं म्हणत त्याला बाजूला ओढलं। यावेळी संशयितांनी दीपक मगदूमला शेतात नेऊन दगडाने मारहाण केली। रोहनने कोयत्याने दीपकला जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर मारहाण केली। यानंतर सर्वजण त्या ठिकाणी निघून गेले। दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी जखमी दीपकला तात्काळ मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। सोमवारी दुपारी 1च्या सुमारास दीपकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। शिरोळ पोलिसांनी रात्रीपासूनच संशयितांचा शोध सुरू केला। सोमवारी सकाळी पोलीस उपअधीक्षक डॉक्टर रोहिणी सोळुंके यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या। परवेज शेख, रोहन कांबळे, प्रज्योत साळोखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंके या 7 जणांनी संगनमताने दीपक मगदूम याचा खून केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलाय। याबाबतची फिर्याद अमोल सावंत यांनी दिली। पोलिसांनी सर्व संशयितांना वेगवेगळ्या ठिकाणाहून सोमवारी रात्री उशिरा अटक केली। हिरकणी न्यूज करता मुख्य संपादक डॉक्टर गणेश वाईकर। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।